द्या रक्त मी भैयाच्या वाढीचा निमित्त करतो. पंकज बस की आज आपला वाढदिवस आहे. विविध सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काय सांगाल? नाही, प्रत्येक वर्षीप्रमाणे या सुद्धा वर्षी आम्ही वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्तानं वाढदिवस साजरा करत आहोत. मित्रपरिवार संघटनेतील पदाधिकारी वेगवेगळे उपक्रम या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेले आहेत. त्यात बरेचसे उपक्रम असे झाले की एक स्तुत्य उपक्रम म्हणजे शालेय साहित्य तुला, जे की शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम त्या शालेय तुलेच्या माध्यमातून आज आयोजित करण्यात आला होता आणि तो संपन्नसुद्धा झाला. आणि आज वाढदिवसाची सुरुवात आम्ही बुद्धविहारामध्ये दर्शन घेऊन अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करून वाढदिवसाची सुरुवात केली. आज आता आम्ही आपल्या लातूरचं आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर क्षेत्र या ठिकाणी वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. आणि दिवसभरामध्ये बरेचसे उपक्रम आहेत, ते आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून दिसतील सर्व लातूरकरांना. आणि लातूरकर माझ्यावर खरोखरच मनापासून प्रेम करतात. सर्व लातूरकरांचा मी मनापासून आभारी आहे. वेगवेगळ्या माध्यमातून मला काय म्हणते ते शुभेच्छांचे वर्षाव या ठिकाणी आलेले आहेत. फेसबुक असेल, ट्विटर असेल, व्हॉट्सअप असेल, या फोन कॉल्स असतील, वेगवेगळ्या माध्यमातून मला शुभेच्छाचे वर्षाव, फोनचे वर्षाव या ठिकाणी मला मिळालेले आहेत. आणि दिवसभरसुद्धा असाच उपक्रम आम्ही राबवत असणार आहोत. मी या निमित्तानं एवढंच एक सांगू इच्छितो की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या रक्तदान शिबिरालासुद्धा लातूरातील ज्यांना वाटतं की लातूरचं नाव अबाधित राहो, आज लातूरमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. आणि मला वाटतं की दुसऱ्या जिल्ह्यातून लातूरमध्ये रक्त येऊ लागले. तर लातूरमधले लोक एवढे शूर आहेत की त्यांचा इतिहास आहे आणि ते शूरवीर लोक लातूरचं नाव खराब होऊ देणार नाहीत. त्या सर्वांना मी विनंती करतो की आवाहन करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे आणि त्या शिबिरामध्ये लातूरचं नाव करण्यासाठी रक्तदान सर्वांनी करावं. या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो. आज आपला वाढदिवस आहे, कशा पद्धतीचा मानस केलेला आहे, आपण काय सांगाल? मानस एवढाच केलेला आहे की लातूर पाऊस असेल, लातूरची जी काय म्हणजे विकासाची दशा असेल, दुर्दशा असेल, ती संपावी अशी मी या ठिकाणी सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरामध्ये म्हणजे मागणी केलेली आहे. किंवा लातूरचा दुष्काळ सगळ्या बाबतीचा संपावा, राजकारणाचाही संपावा आणि पावसा पाण्याचा तर संपलेला आहे. येणाऱ्या काळात राजकारणाचा सुद्धा दुष्काळ संपेल अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त केली आणि मागणी केली आहे सिद्धेश्वर रत्नेश्वराला की कुणाचीच मक्तेदारी चालू देऊ नका. लातूरमध्ये सर्वसमावेशक महापालिकेचं शासनसुद्धा आलं पाहिजे. एकाचीच मक्तेदारी चालल्यामुळं मालकी झाल्यासारखं प्रत्येकाला वाटतं आणि ती मालकी कुठंतरी मोडीत काढण्यासाठी आम्ही आज सिद्धेश्वर रत्नेश्वराला वंदन केले आणि मागणी केलेली आहे.